राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज अंधेकरची पुण्यात हत्या करण्यात आली आहे। गणेश उत्सवादीच्या शेवटच्या रविवारी बाजारपेठांमध्ये गर्दी असतानाच नानापेठेमध्ये वनराज अंधेकरवर गोळीबार करण्यात आला। रात्री 9:15 वाजण्याच्या सुमारास नानापेठ परिसरामध्ये अंधेकरवर गोळ्या झाडण्यात आल्या। गोळीबारानंतर अंधेकरवर कोयत्यानेही वार करण्यात आले। अंधेकरला 5 गोळ्या लागल्यानंतर तातडीने KM रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण अंधेकरला मृत घोषित करण्यात आलं। पुणे पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार वनराजचे वडील बंडू अंधेकर यांच्यासह अंधेकर कुटुंबाचा टोळीशी संबंध कारवायांचा कुप्रसिद्ध इतिहास आहे। नुकतेच बंडू अंधेकरसह इतर 6 जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत मोक्का आरोप ठेवण्यात आला होता, पण या प्रकरणी जामीन मिळाला होता। वनराज अंधेकरवर हल्ला करणाऱ्यांमध्ये गणेश लक्ष्मण कुमकर, सोमनाथ सयाजी गायकवाड, तुषार आबा कदम अशी संशयितांची नावे आहेत। पोलीस सध्या मारेकऱ्यांच्या शोधात आहेत। घरगुती वादातून बंडू अंधेकरचा जावई गणेश कुमकर याने फायरिंग केल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। गणेश कुमकर याने काही वर्षांपूर्वी शिवसेना शहर प्रमुख रामभाऊ पारेख यांच्यावर ॲसिड हल्ला केला होता। उदयकांत अंधेकरांनी कुमकर कुटुंबाला एक दुकान चालवायला दिलं होतं, पण ते दुकान पुणे मनपाने अतिक्रमण कारवाईमध्ये पाडलं। त्याच रागातून सख्या दाजीने वनराज अंधेकरची हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे। अंधेकर कुटुंबातील मुलगी लग्न करून कुमकर कुटुंबात दिली होती। वरून त्यांना घर आणि दुकानही चालवायला दिलं होतं, पण घरगुती वादातून अंधेकरची हत्या केल्याचं बोललं जात आहे।